दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या नातीच्या रिसेप्शनमध्ये दिग्गजांची हजेरी. अमित शाह, राहुल गांधी, सोनिया गांधी एकाच वेळी उपस्थित, तर पंतप्रधान मोदींचाही पवार कुटुंबासोबत स्पेशल फोटो. अभिजित दिपकेंकडून झारखंड लाठी हल्ल्याचा निषेध. रांचीमधील विद्यार्थी आंदोलनाला दिपकेंचा संपूर्ण पाठिंबा. दिपकेंचे विद्यार्थी नेता देवेंद्र महातो यांच्याशी फोनवरून चर्चा. व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत दिलं समर्थन. झारखंडच्या रांचीमध्ये जंतर मंतरची पुनरावृत्ती. बॅरिकेडिंग तोडून विद्यार्थ्यांची विधान भवनावर धडक. पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुरांसह लाठी हल्ला, तर विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा राहुल गांधींकडून तीव्र निषेध. राजधानी दिल्लीमधील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्या प्रकरणात उत्तर द्यायला सरकार तयार. अमित शाह सभागृहात निवेदन देणार. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती, तर विरोधकांची मागणी अखेर सरकारकडून मान्य. शक्तिशाली भूकंपानं कोलंबियात हाहाकार. 69 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता. इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू. इथेनॉल मिश्रित डिझेल चाचणीमध्ये नापास. इथेनॉलमुळे डिझेलचा फ्लॅश पॉइंट झपाट्यानं घसरला. मनोज जरांगे पाटील आज साताऱ्याच्या दौऱ्यावर. सकाळी मायनीमध्ये सभा, दुपारी कराडच्या मसूरमध्ये मराठा बांधवांशी चर्चा, तर उद्या जरांगे पाटील पाटणमध्ये. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी उत्तर देण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला. सुप्रीम कोर्टातील सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलली. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जुलैचा रखडलेला पगार आज खात्यामध्ये जमा होणार. अयोध्या राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणात याचिकांवर सुप्रीम कोर्टात 17 ऑगस्टला सुनावणी. एसआयटीकडून चौकशीची याचिकाकर्त्यांची मागणी. टीटी पेपरफुटी प्रकरणात आणखी एकाला अटक. पोलीस प्रशिक्षण संस्था चालक अटकेत. भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई. पुणेकरांच्या खिशाला कात्री. रिक्षा प्रवासासह रुग्णवाहिका सेवा महाग. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून भाडेवाढीला मंजुरी. 1 सप्टेंबरपासून नवीन दर लागू होणार. रिक्षाला 1.5 किलोमीटरसाठी आता 30 रुपये द्यावे लागणार. मुंबईनंतर आज पुण्यामध्ये भाजपची तिरंगा रॅली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅलीत सहभागी होणार. फर्ग्युसन महाविद्यालयापासून रॅलीला सुरुवात होणार. मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या तयारीला वेग. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी आज संयुक्त बैठक. गणपती मंडळं आणि प्रशासनाची बैठक. महापालिकेच्या डी विभाग कार्यालयात बैठकीचं आयोजन. ठाण्यामध्ये 44 ते 46 लाखात घर मिळणार. विजेत्यांना कायम ठेवत उर्वरित घरांची नव्यानं लॉटरी. 44 ते 46 लाखात घरं नागरिकांना उपलब्ध होणार. इंधन दरवाढीचा दुधाला फटका. गाईसह म्हशीचं पिशवीबंद दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागलं. आजपासून नवीन दरवाढ लागू होणार, तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10% वाढ. गणेशोत्सवाच्या तोंडावर तांदूळ महागला. आंबेमोहर तांदळाचे दर उच्चांकी पातळीवर. आंबेमोहरला प्रति किलो 180 ते 200 रुपयांचा दर. कमी उत्पादन मोदकासह मागणी वाढल्यामुळे तुटवडा. मुंबई शहरामध्ये आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस. ठाणे आणि नवी मुंबईतही पहाटेपासून दमदार पावसाची हजेरी. नवी मुंबईतील 10% पाणी कपात कायम. तातडीनं दिलासा द्यायला महापालिकेचा नकार. मोरबे धरण 87% भरलं. पाणी कपात कायम. 25 मे पासून नवी मुंबई शहरामध्ये 10% पाणी कपात. पुण्यातील रस्ते कामाची पोलखोल. सिलेंडर ठेवताच रस्ता खचला. पुणे मनपाच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण.